बाप्पाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. मराठी सक्तीच्या वरून सांगितलं की 15 लाख रिक्षावाले आंदोलन करणार कुठून आले आहेत. 15 लाख? अहो, मी काल अधिकृत आरटीओ कडनं आकडा घेतला तर आपल्या MMR रिजनमध्ये 4,10,000 रिक्षा आहेत. कुठून आले? दुसरी गोष्ट, यातले 65% रिक्षावाले हे मराठी आहेत. मुंबईतला काही भाग सोडला आणि ठाणे शहर किंवा मीरा भाईंदर मधला काही भाग सोडला तर बाकीच्या संपूर्ण कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी रिक्षावाले आहेत. 65% वरती रिक्षावाले मराठी आहेत आणि बऱ्यापैकी जे भैया रिक्षा चालवतात त्याचं परमिट मराठी माणसाचं आहे. कुठून आला हा आकडा 15,000 आणि 4 लाख, 15 लाख आणि 4 लाख? हे सगळं आकडे हे महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये आमची ताकद खूप जास्त आहे. 15 लाख आकडा सांगून आमची महाराष्ट्रात खूप मोठे ताकद आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने रिक्षा चालक हे मराठी आहेत. तुम्ही पाहिजे तर तुमच्यापैकी अनेक पत्रकारांनी मागच्या 4 दिवसात आमच्या अनेक मराठी रिक्षा चालकांच्या बाईट घेतलेल्या आहेत. तुम्ही त्यांना ऐका. आणि दुसरी गोष्ट, अशीच काही वेळ आली तर आम्ही आमच्या गाड्या काढून लोकांना घरपर्यंत पोहोचू. महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला त्रास होईल असं 4 तारखेला घडणार नाही, हे खात्रीने सांगतो. पण त्याच्यानंतर जर रिक्षा रस्त्यावर उतरवल्यात तर त्या रिक्षा युपीलाच पाठवू तुमच्यासोबत. संजय निरुपमनी सुद्धा याचं समर्थन केलेलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की मंत्र्यांनी सांगितलं की परमिट पाहिजेत, मराठीत पाहिजे. संजय निरुपम म्हणतात की परमिट रद्द करू नका. संजय निरुपमाने स्वतःला सांभाळावं असं